अय तुम्ही दोघं आज घरी आमरस खायला या बर का. का रे आज काय विशेष? अरे विशेष काय नाही, आंबे सडायला लागलेत. बायको म्हणली फिकून देण्यापेक्षा तुमच्या मित्राला चारलेले बरे. या दोघ जण आज मस्त घट आमरस करतो, पाणी नाही होतीत काय नाही. वहिनीले अरे आपल्या मित्रांपैकी सगळ्यांची लग्न झालीत, फक्त तुझंच लग्न व्हायना. कमून रे? अरे बऱ्याच गोष्टी असतात रे. पैसा पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, घर चांगलं पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे दारात. अशा गोष्टी त्याच्यामुळे जमणार आहे. भाड काऊ चेहऱ्याबद्दल काही नाही बोलू राहिला. लाईटीच्या भरुशावर दिसणारा काळा जामून. येतो की पार्किंगला एक काम होतं अरे महत्वाचं. हा बोल ना, काय काम आहे? मॅथचं पोरग आहे, त्याच्या लग्नाला 8-10 वर्ष झालीत आणि अजून मूल बाळच नाही रे त्याला. अजिबात काय टेन्शन घेऊ नको. बोंद्रे सर तुला एकदम व्यवस्थित समजून सांगतील. काय? नमस्ते सर. बरं काय काय त्रास होतो तुम्हाला सांगा बरं मला. तू घाबरू नको, मी सांगतो सरांना. तर काय आलंय, लग्नाला 3-4 वर्ष झाले, अजून मूल बाळ नाहीये. कारण की लग्नाच्या आधी खूप हस्तमैथून व्हायचं. तुमची आजाराची लक्षणं आणि तुमची प्रकृती बघून हे औषधं मी दिले, यांनी तुमचा छान उपचार होणार. धन्यवाद डॉक्टर. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. सरांच्या गोळ्यांमुळे तुझी गाडी बरोबर रुळावा येणार आहे ना शुभे? तू काय गोळ्या खातोय? अरे मलाच नव्हतं पोरग होत. आणि तू आत्याचं पोरग? अरे कसलं आत्याचं पोरग, चौकातलं बैल पोरग आहे ते, म्हणून त्याला आणला होता इथे. तुझा तो मुलगा झाला बरं आता? हा झाला बरा चल, काय नाही त्याला. हॅलो हॅलो, कुठे आहे तो? अगं बायको, मी मैताला आलो होतो. आता माहिताला पण एवढे कडक कपडे घालून जातं का? अरे बायको, मी इलेक्शनला उभा राहिलेलो आहे, तुला कळत कसं नाही ग? बर, पप्पा आलेत घरी. पप्पा आले? दे बरं मामांकड. हा अहो मामा, काय झालं माहितीये का, मी अचानक मैताला आलो. एक काम करा, तुम्ही ना मटन खा आणि आज काही घरी थांबू नका. रातची रात जा निघून. हा तिच्याकडे द्या. हॅलो, हा मी काय म्हणत होतो, तुझ्या बापाला ना मटन खाऊ घाल आणि जाऊ दे घरी. हा बर ऐका ना, तुम्ही तर मैताला गेलेत ना, मग रडाकाकीचा आवाज काय आहे ना? अरे मी तर आड बाजूला आलेलो आहे तुझ्याशी बोलायला. कशाला कालव करते तू? चल मी ठेवतो फोन. चल. आयले बायको लोकांची ना लय कटकट असते राव. आपले रेग्युलर द्या. येऊ का? बायको येऊ ना मामा. बघितलं का पप्पा, बघितलं का दादा, मी म्हणले होते ना माणूस पितो म्हणून. माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. तुम्ही मैत्रीला गेलता ना तुम्ही, तुम्हाला दाखवतो आता, तुमची तेवढी उचलायला लावतो आता. हो, ही प्रिया कोण आहे आणि तुम्ही हिला का फॉलो केलंय? अगं तुझ्या खरं तुला सांगायचं राहील, ती आहे ना माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि आम्ही 5वी ते 10वी ना सोबतच होतो, एकाच वर्गात होतो तुकडीत. पण त्याच्यानंतर आहे ना 10वी नंतर आहे ना तिची माझी आहे ना काहीच गाठभेट झाली नाही. आणि आता रिसेंटली मध्ये आहे ना ती मला एका हॉटेलला भेटली, ते पण 10-12 वर्षांनी भेटली असं. त्याच्यानंतर मी तिला फॉलो केलं. पण तुला खरं सांगू का, ती आहे ना काय माझ्या वाईट नजर ठेवून असायची. मी आहे ना कधीच तिला भाव दिला नाही. मी आहे ना कायम तिला बहिणीच्याच नजरेने बघितलं. तू आहे ना अजिबात टेन्शन घेऊ नको. माझं दुसरं अकाउंट येते तुमच्यावर लक्ष ठेवायला. आजकाल तुम्हाला SMS नाही करत आजकाल मी पहिले तरी कुठं करत होते. म्हणजे तुम्हाला तुझा मित्र सुद्धा नाही ना समजित. अरे मित्र नाही, मी तुला काहीच नाही समजत. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला सोडून दुसऱ्यावर प्रेम करायला लागलीस. अरे मी पहिले तरी कुठं प्रेम करत होते तुझ्यावर. मग इथं कशाला आली? मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत आली. बॉयफ्रेंड मी केला जा पिक्चरला जा. चल अंडा भुर्जी खाऊ आपण. हा चल. ए अरे भुर्जी कशाला खाता, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला ना मटण थाळी चालतो. चला. ओय त्याला नाही म्हण, तो खाऊ घालतो खाल्लेलं काढतोय. अरे असू दे ना, भुर्जीपेक्षा मटण कधी पण चांगलं आहे ना. आधीच भूक लागलेली राव. जाऊ चल. बरं तूच बोल. मीच बोलतो. हा अरे चल 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 जाऊ आपण. हा, चल. चल. ओय अरे लय ना दे रे. हा? एक नंबर आहे. अरे ऋषा घे ना. हे नाही नाही, तुम्ही खा. मी तुम्हाला खाऊ घालाय आणलं, मी खाईन होय. काही बोलायचं उग. हॅलो सान्या, सांग बरं मी कुठं आलोय, सांग बरं. अरे बाबा मी जामखेडला आलोय. अरे बाबा त्याला नाही आलो. हे ना निलेचं सोन्याचं चाललं होतं, मला मटण थाळी खाऊ घाल, मला मटण थाळी खाऊ घाल. तेव्हा त्यांना ना सम्राट हॉटेलला घेऊन आलोय स्पेशल मटण थाळी चालायला. अरे ते नाही का नगर जामखेड रोडला आहे. अरे लय स्पेशल आहे.
नाही नाही पैसे मी देणार आहेत. आता यांची लायकी का? अरे हे लोकांच्या पैशाने अख्खं बोकाड खातेन, स्वतःच्या पैशाने अंडा भुर्जी खायची लायकी नाही यांची. हा नाही नाही, मी तुला ह्याला फोन केला की मी अन्नदान करू राहिलोय आणि तू कोणाला सांगू नको. तू ना लय चाप राह, तू अख्या गावाला सांगतो की ह्याने घाव घातलं त्याने घाव घातलं, म्हणून पहिला फोन तुला केला की तू कोणाला सांगू नको. हा नाही नाही, पैसे मी देणार आहे. काय बाबा तू ओळखीत नाही होय मला अन्नदानाच्या बाबतीत. हा तू कोणाला सांगू नको बरं का. आणि तुला फोटो पाठवला स्टेटस तर ठेवूच नको. हा अरे तुम्ही खाना खात बिंदास खा बिंदास खा. हॅलो गायकवाड रिक्षावाले, आपल्याकडे किती रिक्षा आहेत? 150. वा 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 वा, मस्त मस्त. आणि त्याच्यावर किती भोंगे आहेत? हा नाही किती का भोंगे असू द्या. त्याचं काय झालं माहितीये का, माझे 2 मित्र आहे ना जामखेडला सम्राट हॉटेलवर स्पेशल मटण थाळी चारायला आणले होते. हा त्याचं रेकॉर्डिंग द्यायचंय. नाही तुम्ही नका रेकॉर्डिंग करू, मी रेकॉर्डिंग करून पाठवतो. बोल रे चांगलं चारलं बोले. ऋषांनी चांगलं चाललंय. हा ही रेकॉर्डिंग लावायची होती. हा ती लावून टाका आणि ह्या रिक्षा अख्या महाराष्ट्रात फिरवा. हॅलो बोल ना. काय करतोय ऋषी? काही नाही ग, ते आपलं रोजच. ऐक ना, घरचे बाहेर गेलेत, घरी कोणीच नाहीये. हो डॉक्टर, पेशंटचं काय झालं? आय एम सॉरी, मी त्यांना वाचू नाही शकलो. काय रे तू असं काय खातो? अरे प्रोफेशनल खातोय, प्रोफेशनल. अरे काय प्रोफेशनल मावा गावून याचा तोंड उघडा ना. प्रोफेशनल भाऊ एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही लय लोक दिसतात राव. ऐका ना, मला आहे ना एक 500 मीटरच्या अंतर सोडतोय का? काय झालं, माझी गाडी जरा पंक्चर झाली, मी जरा अडचणीत आहे, मला सोडा ना प्लीज. भाऊ एवढा नका विचार करू, थोडी तरी माणूस शिल्लक असेल ना तुमच्यात, तुम्ही मला तिथपर्यंत सोडता. आई शपथ तुमचं खरंच कल्याण होईल, कल्याण. अरे येड्या ढोंगाचे, ही गाडी तुझीच आहे, भाड्या खाली वाकायला उतरला होता. अरे झेपत नाही तर कशाला पेतर तू? कोरी प्याला का रे तू? अरे कोरी कोण पाहिजे याला? अरे तुला कोरी कोण पाहता रे कोरी? होय निले, हप्तेवाले गेले. अरे 4 हप्ते राहिले फक्त. असे येड्यावानी केलं नाही यांनी. तुम्हाला सोबत राहत जाय बरं का, असंच लपतो परत. हो अहो, तुम्ही पहिले मला म्हणायचे माझी रसमलाई, माझा गुलाबजांबू, माझी बर्फी, पण आता तसलं काहीच म्हणत नाहीत. अरे दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार? तुला सांगतो का ना, माझ्या पायाच्या ना लक्ष्मी लक्ष्मी. मी ज्या दुकानात पाऊल ठेवल ना तिथं गर्दी होते, गर्दी. बाळा, आपण दारूच्या दुकानात आलोय, इथं रोज गर्दीच असते. त्या भोकाच्या प्यायच्या आधी तुला चढायला लागली. चल. हो एक चांगला केक द्या ना. काय नाव करू? रोहिणी करा. रोहिणी. अरे वा, काय कॉन्सिडन्स आहे. माझ्या बायकोचं पण नाव रोहिणी आणि तिचा आज बर्थडे. तिचाच बर्थडे करायचा आलोय मी. काय बोलू राहिला? चेष्टा केली. दे पॅक करून. हो पेमेंट केलं बरं का? हा बरोबर. लय दुपारी बर्थडे करू राहिले. अहो रोहिणीचा नवरा आहे ना दिवसभर केक शॉप वर बिझी असतो. ती म्हणली दुपारी ये बर्थडे करून निघून जा. नवऱ्याला पत्ता नाही लागला पाहिजे. बरोबर, जा लवकर जा. आयला हो, माझं अवघड आहे आजकाल. भाड खाऊ. होय काय चाललंय? काय सांगू तुला माझ्या लाईफ मध्ये काय काय चालू आहे. मला रोज सकाळी लवकर उठायला लागतं, मला कपडे धुवायला लागतात, मला भांडी घासायला लागतात. तुला माहिती मला स्वयंपाक पण करायला लागतो. एक टूथपेस्ट ज्यानं मला विचारलं, मला कोण विचारत नाही. थँक्यू सो मच. तू किती चांगला आहेस. झक मारला नाही, विचारलं मी. बायको तुझ्या माहेरचं लोक किती चांगले आहे ग. सासरवाडी सोन्यासारखी राव. चला गप्पड नका करू. करा ना मला. गप्पा नका बडबड करू. चला पटकन. थांब. अरे काय पळते, जाऊ ना निवांत. जाऊ ना निवांत म्हणजे अहो, गावातल्या पोरांनी पाहिलं तर काय म्हणतील मला. माझा आयटम आला पण गेला पण, मला भेटला नाही, माझ्याशी बोलला नाही. फोनवर किती त्रास देतील ते मला.
बरोबर त्रास होण्यापेक्षा गेलेलं बरं. चल पळ 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 पळ. इथं कशाला थांबले? इथं 2-3 जणांची घरे नाही तर सोन्या राहतो तिथं राग्या राहतो. इथं कुठे थांबले? चला पटकन. तुझ्या ताई असे धंदे का तुझे? असे धंदे का? मी म्हणून तुमचा संसार किती सुखात चाललाय. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तिने तुमच्या भोळेपणाचा किती फायदा घेतला असता. उगं तुमचं नशीब आहे मी तुम्हाला एवढी चांगली भेटले. आहे तुम्हाला काही त्रास? बस झालं माझ्याकडे असं प्रेमाने बघणं. भांडे घासायचे तावरा ते झालं ना कपडे पण धुवायचे बरं का. काय माझा गुन्हाचा नवरा. निल्या बघ ना राव, माझ्यासाठी काहीतरी इतक्या दिवसातून ट्रिप काढली, एवढ्या लांब जायचंय. बघ ना एक जागा एक. अरे जागाच नाहीये, जागा असं तुला नेलं नसतं भाई. आईला बघ ना राव माझ्यासाठी. अरे नाही नेऊ शकत राव. एक जरी जागा असती ना तरी तुला नेलं असतं. तू पहिलं सांगायचं ना राव. याच्यातून एखादा कॅन्सर झाला ना तर नेतो तुला. ह्याच्यातून जर एखादा कॅन्सर झाला तर मी येऊ शकतो काय? हा. वहिनी वहिनी, काय हो ऋषी भाऊजी? तुम्ही ट्रिपला चालल्या? नाही मी नाही चालली, ते एकटेच चाललेत. काय सांगता वहिनी? पहिलं ते माझ्या कानाला ऐकाय पटलं नाही, मनाला तर पटलंच नाही. तुम्ही तुमच्या आईबापाच्या घरून काय इथं राहायला आल्या का? म्हणजे हो बाहेर जाणार, मजा मारणार आणि तुम्ही घरात फक्त कष्ट कष्ट आणि कष्टच करणार का? मला हे पटलेलं नाही. अरे ही माऊली कोणासाठी करते एवढं आणि तू एकटाच मजा मारायला जाणार? मला सांगतो वहिनी, मी माझी परी वहिनी तुम्हाला फिरायला जातो पण तिला एकटं कधी सोडीत नाही वहिनी मी. होती माऊली माझ्यासाठी आली का नाही आई बापाच्या घरून, तिला घरात ठेवायचं आणि मी मजा मारायची. हे माझ्या मनालाच पाठवला वहिनी. तुम्ही ह्याला एकटं नका जाऊ दे वहिनी. तुम्ही जा फिरायला, असे कष्टात दिवस नका घालू वहिनी. मजा मारा माझ्या, मला सहनच व्हायला नाही वहिनी. मी येतो. हॅलो निले, कॅन्सल झालाय रे, त्याच्या जागी मी येतोय. अयो धोका. हिचा मी नवरा असून हिचं बाहेर सुरू आहे. तिला लाज कशी वाटत नाही. आता ही नाही जगणार. हिचा मर्डर करत असतो मी. शेजारणीचा मेसेज आलाय लव्ह यू. तिलाच रिप्लाय देते. तुमचाच मोबाईल आहे. अबे साले. भाड खाऊ.